त्याची सूचना आमच्या ऑनफिल्ड अंपायर पर्यंत आपण पोहोचवा. सो तो टाइम देखील लेस होईल, ही सूचना आपण लक्षात घ्या. हार्ड लक भूषण बोयर अँड ऑल टीम अपकमिंग टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट. सामना सुरू होतोय. या करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलावाडे ऐकूयात श्रवण धुमाल यांचा आवाज. थँक्यू. हॅलो येस थँक्यू सो मच दीपवीरजी बिराडे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सह्याद्रीचा शिव गर्जतो शिव शंभू राजा दर्या दरातून नाद गुंजला हा महाराष्ट्र माझा. आजचा दिवस क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसऱ्या दिवसातील पहिली फेरी, पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला जय हनुमान तोंडली बी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जय बजरंग कोलठाण. सामन्याला ती सुरुवात देऊयात दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा आणि करूयात मॅचला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉल आला टॉप. बॉलिंग ट्रॅक वरती जय बजरंग कोलठाण या टीमच्या माध्यमातून वैभवला आपण पाहतोय. P1चं पहिलं षटक सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना स्ट्रायकिंग एंडला बॅटर जय हनुमान तोंडली बी अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहनला आपण पाहतोय. अक्षय साठी हा बॉल ऑन साइडला क्रॉस बाटे स्ट्रोक खेळलाय. बॉल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतील पूर्णपणे 6. आलाय माक्सिम सिक्सर. जय बजरंग डोंगर नावे आयोजित मैत्री चषक 2025 चा हा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम, क्रिकेटचा महाकुंभ मेळा, थरार क्रिकेटचा उत्सव, क्रिकेटचा जत्रा क्रिकेटची, हे सर्व काही आपल्याला मैत्री चषकामध्ये पाहायला मिळेल. यात मात्र काही शंका नाहीये, कारण नीटनेटकं प्रामाणिक आणि सुसज्ज आयोजन ग्रामस्थ मंडळ डोंगर नावे यांच्या माध्यमातून. ओहो, या वेळेला कट करायचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट जरूर आला. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं ते म्हणजे वैभवनं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती क्विकली रिप्लाय दिला. बॅटर अक्षयनं षटकार ठोकला आणि आता तिसरा बॉल आला डॉट. 6 धावा सध्याच्या घड्याला स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान तोंडली बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर अक्षय आणि रोहन करता धरता मैदानाच्या आतमध्ये तोंडली बीच्या माध्यमातून. पुढचा बॉल, चौथा बॉल, वेगवान आणि तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगाचा बेताज बादशाह वैभवला आपण पाहतोय. जणू काय वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आणि त्यानं हाताळलाय आणखीन एक डॉट. 4 बॉल अद्याप हाताळला. 4 मध्ये 3 निर्धाव चेंडू हाताळत असताना P1च्या षटकामध्ये वैभवला आपण पाहतोय. हो, या वेळेला एज अँड टेकन धक्का क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला जय हनुमान तोंडली बी या संघाला परतावा लागतंय माघारी बॅटर अक्षयला. अक्षय इज गॉन. पहिलं षटक यस पंचा. दुसऱ्या बॉलवरती चौकार होता की षटकार? यस 4 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. शेवटचा बॉल.
ओहो, या वेळेला ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. पंच आमच्याकडे वळतायत. अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जातीये. प्रणव तयार. प्रणवला आपण पाहताय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आकाश बाद झाला आणि आता आकाशची जागा खऱ्या अर्थानं भरून काढण्यासाठी प्रणव मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती. व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय वैभव. आतापर्यंत चांगली कामगिरी वैभवची आपण पाहिली आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. बॉल हवे मध्ये फटका फसला. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल डाऊन दी बॉल फिल्डर आणि ते टिपलाय झेल. संपला बॅटर प्रणवचा खेळ. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये. दुसरा शॉट फाईन लेग रिझर्व मध्ये अप्रतिम झेल आणि फलंदाज झाला फेल. मच खूप चांगला हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. मग ते आमचे या स्पर्धेचे प्रणेते स्वप्नील दादा दळवी असतील, मग आमचे आकाश दादा खुने असतील आणि संपूर्ण जय बजरंग डोंगर नावे हा संघ, ज्या संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने इतकी चांगली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती बंटी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग इनला जो सध्याच्या कडेला सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला होता, ज्यांना अद्याप एकही बॉल फेस केलेला नाहीये, तो रोहन मैदानाच्या आतमध्ये. जर्मन तोंडली बी हा संघ सध्याच्या कडेला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय. कोलटान टीमच्या माध्यमातून रोशन तयार फॉरेस्ट एन कडून. ओ पहिला बॉल. अप्रतिम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरती नियंत्रण गोलंदाज रोहनचं. रोशनला आपण पाहतोय. रोशनच्या अगेन्स्ट रोहन. नेक्स्ट बॉल. फुल टॉस. या वेळेला फटका फसलाय. शॉट फाईन लेग रिजन मध्ये फिल्डर. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. सिंगल इथे ऍड जरूर केली जाईल या दुसऱ्या बॉलवरती. आणि आता धावफलक जाऊन पोहोचला 1.2 चेंडूंच्या अखेरीस 6 अंकावरती. 6 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट फ्रॉम टीम जर्मन तोंडली बी. ओ स्विच इट करायचा प्रयत्न बट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेणारा बॉल. घडलाय काय मैदानाच्या आतमध्ये. जिथे एकही धाव नव्हती तिथे बघता बघता या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला आय कॉन्टॅक्ट मैदानाच्या आतमध्ये या 2 बॅटरच्या दरम्यान रोहन आणि बंटीला आपण पाहतोय. 8 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती सजला गेल्यात. संत गतीने वाहते इंद्रायणी. संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. धीमा गतीनं धावसंख्येला पुढे नेण्यात येते. यावेळी देखील कट करायचा प्रयत्न. चांगला स्ट्रोक शॉट. एक्स्ट्रा कव्हर नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. बॉलला कॅरी केलं. उचलेल थ्रो फेकी करेल तोपर्यंत एकदम एकवंड्याचा अवधी होता आणि सहजरित्या इथे एकदम एकवटली गेली. आजचा दिवस क्रमांक 3 आहे आणि 3ऱ्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी सध्याच्या घडीला 7 स्टार लाईव्ह इव्हेंट ही वाहिनी करत असताना ते चित्र मागच्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा सिंगल, एक चिकी सिंगल आपल्याला टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळतीये. शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जर्मन तोंडली बी या टीमच्या माध्यमातून. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. शफल नास्टो खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अंपायर सिग्नल. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉल.
स्कोर कार्ड डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 1 और 1 11 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. हे ऐतिहासिक क्रीडांगण अर्थातच डोंगर नावे गावामध्ये वसलेलं हे दमदार क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती ही दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षक आणि प्रत्येक क्रिकेट चाहता ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एन्जॉय करत असताना शेवटचा बॉल षटक क्रमांक दुसऱ्या मधील रोशनला आपण पाहत आहे फॉरेस्ट एन कडून. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. फुल टॉस होता क्रॉस बॅटेड खेळलाय मिड विकेट रिझर्व मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला. एक कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि बघता बघता 2 इथे कंप्लीट देखील झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो आणि बघता बघता 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला. 2 षटकांच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जयमान तोंडली बी हा संघ जाऊन पोहोचलाय 13 या अंकावरती. 13 रन्स लॉस ऑफ 2 विकेट 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम जयमान तोंडली बी. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये फॉरेस्ट एन कडून आपल्याला पाहायला मिळतो. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक खोट्यातील हे तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये वैभव आलाय. काही षटक हाताळलं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना अवघ्या 5 धावा वैभवनं खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट देखील वैभवनं संपादित केल्या होत्या. तो वैभव पुन्हा एकदा तयार. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय माघारी. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये तिसरा. बंटी इज गॉन. ऍज अ कॅमेरा वर्क रॉयल स्पोर्ट्स आणि SS स्पोर्ट्स सावतचे ब्रँड अंबासेडर म्हणून कुणाल राव यांच्याकडे पाहिलं जातं. ऑन साइडला फटका ट्रान केलाय. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 5व्या क्रमांकावरती इंटर झालाय. ओमकारला पण पाहिला. पहिला बॉल फेस करत असताना ओमकारच्या बॅटमधून एक सिंगल. मोठा फटका येणं भरपूर गरजेचं आहे. नितांत गरज मोठ्या फटक्याची. यावेळी देखील डीप कव्हर रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं सिंगल डबल वरती जास्तीत जास्त प्राधान्य मैदानाच्या आतमध्ये जयमान तोंडली बी या संघाच्या माध्यमातून दिलं जाते. पण म्हटलं जातं ना गल्लीपासून जर दिल्लीपर्यंत जायचं असेल ना तर मोटरसायकल किंवा रिक्षाचा वापर न करता ट्रेन किंवा एरोप्लेनचा वापर करावा लागतो. तसाच मोठा धावसंख्येचा जर लक्ष उभं करायचं असेल तर षटकार चौकारांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये ती म्हणजे जयमान तोंडली बी या संघाला. संपार सिग्नल नो बॉल. ICC नियम क्रमांक 21 च उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल नो बॉल. ABP माझाची टॅगलाईन उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आता खऱ्या अर्थानं मोठी नामी संधी बॅटर रोहन कडे. नेक्स्ट बॉल. हो या वेळा दिशा पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न गोलंदाज वैभवचा अद्याप राहिला पण प्रयत्न राहिले अयशस्वी. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. शफल झाले. ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. काऊ कॉर्नर रिझन मधून मिड विकेट रिझन मध्ये
फिल्डरनं अंतर चेस केलं आणि बॉलला कलेक्ट केला. थ्रो फेकी करायला तोपर्यंत एक चिकी सिंगल झाली कंप्लीट. सातत्यपूर्वक सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातात, सजला जात आहेत. आता जर्मन तोंडली बी हा संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला 19 अंकावरती. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट फ्रॉम टीम जर्मन तोंडली बी. ओ फुलर लेन्सचा बॉल कव्हर पॉइंट रिजन मध्ये फिल्डर पोहोचला. चांगले फिल्डिंग, एका डपावर चेंडूला कॅरी केलंय. तत्पूर्वी एक चिकी सिंगल. ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न. लॉक द कार्पेट. गाव कॉर्नर रिजन मधून फिल्डर प्रचंड वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला. कौतुक करायला हवं कोल्टन टीमच्या या खेळाडूचा. खऱ्या अर्थाने या टीमचा चिता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अप्रतिम फिल्डिंग त्यानं सध्याच्या कडेला केली आहे. षटक क्रमांक इथे कंप्लीट झाले तब्बल मैदानाच्या आतमध्ये तिसरं आणि 3 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या नुकसानात जर्मन तोंडली बी हा संघ जाऊन पोहोचला अद्याप 22 अंकावरती. जय बजरंग कोल्ठन संघ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करत असताना कॉमेंट्री बॉक्स एंड कडून 4थं षटक. हो धीम्या गतीचा बॉल लेग मैदानाच्या आतमध्ये. आता थर्ड अंपायर रेफर केलाय व्हाईट बॉल साठी. आमच्या टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल बॉलची पिचिंग कुठे झाली, बॉलला अँगल कुठला घेतला, बॉल किती वळाला हे देखील शेवटच्या मोमेंट पर्यंत आमच्या टीव्ही अंपायर कडे चेक केलं जाईल. येस व्हाईट बॉल. एक्स्ट्राची ही एक धाव टीमच्या टोटल मध्ये पहिल्या बॉल वरती ऍड केली जाईल. पहिला बॉल फुल टॉस होता क्रॉस बॅटेड लॉक द कार्पेट खाऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता येत नाही या बॅटर जर्मन तोंडली बी या संघाच्या फलंदाजांना. खऱ्या अर्थानं ज्या फटक्यांची नित्यांत गरज आहे ती फटके येत नाहीयेत. आता मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये जर्मन तोंडली बी या संघ. रोहन स्ट्रायकिंग एंडला. ओ यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. हा बॉल आला डॉट. धीम्या गतीचा गोलंदाज गती कमी करतोय, व्हेरिएशन दाखवतोय, फिंगर रोल करतोय, बोट विखुरतोय. कन्सिस्टन्सी इक्वेन्सी
या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जयेशच्या माध्यमातून. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून ओव्हर द बॉल राईट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. हा आलाय दमदार दर्जेदार पुन्हा एकदा बॉल हवे मध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, रोहित टेकन अ व्हेरी गुड अँड ब्युटिफुल कॅच. फलंदाज वाद. खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू धर्माची शान, अर्थातच उत्पत्ती एकादशीच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांना आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आणि मैत्री चषकाच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा आहेत. ऑन साइड टर्न केला, क्रॉस बॅटेड क्षेत्र मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर पोहोचला होता. चांगली फिल्डिंग, शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केला, ॲक्युरेट थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जयेशचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं, कारण पहिल्या 3 बॉलमध्ये जयेशनं 6 धावा जरूर खर्च केल्या, पण त्यानंतर अप्रतिम कमबॅक. जयेश राहिले, हाफ ट्रॅकर होता, स्लोवर हाफ ट्रॅकर. ऑन साइडला पुन्हा एकदा फिल्डर होता, पण त्याला बीट केलं. दूरवरचा अंतर चेस करत बॉल जाईल सीमा पार, धावा मिळतील पूर्णपणे 4. या षटकातील येणारा हा तब्बल दुसरा संघर्षमय चौका. ऑन बोर्ड. पहिल्या 3 षटकामध्ये आय थिंक 22 धावा होत्या, 22 धावा होत्या, पण हे षटक थोडंसं महागडं म्हणावं लागेल. जयेशचं अद्याप 11 धावा जयेशनं खर्च केल्या. ज्या प्रकारे 3 गोलंदाजांना कामगिरी केली ना, म्हणजे 2 षटक वैभवनं हाताळलं, 1 षटक रोशननं हाताळलं, त्या प्रकारे कामगिरी जयेशला करता आलेलं नाहीये. त्यांना 11 धावा खर्च केल्यात, आता 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात, त्या म्हणजे 4 षटकांच्या अखेरीस. वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील हे 5वं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. पाचवा षटक, पहिला बॉल. या वेळेला पहिल्या बॉल वरती एसटी उखाडली आहे, दांडी गुल केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना श्यामच्या खेळीचा झाला अंत. एक मोठा आदरा, फलंदाज होईल बाद. बॅट्समन श्याम इज बॅक टू द पॅव्हेलियन. काय चेंडू हाताळला, लेंथ मिरिट खऱ्या अर्थानं वरती गोलंदाजी करत असताना रोहितला आपण पाहताय. लेंथ, लाईन, दिशा हे सर्व काही या बॉल वरती मॅटर करत होतं. क्लीन बोल्ड बदली एसटी उखाडत असताना गोलंदाज रोहितला आपण पाहिला. दक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 7व्या क्रमांकावरती आपण पाहतोय. राम सध्याच्याकडे तयार. काय पहिला बॉल हाताळला गोलंदाज रोहितनं, कौतुक करायला हवं रोहितचं. आल्या आल्या फ्लिक ऑफ द रिस्ट रामच्या बॅट मधून हा पहिला
तडाका, पहिला जबरदस्त प्रहार, जबरदस्त हल्ला, बॉल सीमा पार, धावा मिळतील पूर्णपणे 6. आलाय बिग हिट, 32 चषकाचा रुबाबदार षटकार. राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. श्याम बाजाला पण आता श्यामची जागा भरून काढत असताना राम मैदानाच्या आतमध्ये क्विकली रिप्लाय मैदानाच्या आतमध्ये विकेट्स रामनं दिला षटकारानं. पुन्हा एकदा ते चित्र, क्या बात आहे, सलगच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा तडाखेबंद बॅक टू बॅक 6. सलग 2 बॉलवरती 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये रोहितच्या विरोधात बॅटर रामनं ठोकल्यात आणि दोन्ही फटके फ्लिक ऑफ द रिस्टचे खेळलेत. हे देखील कौतुकास्पद असेल ते म्हणजे जयमान तोंडली बी या संघासाठी. चौथा बॉल, हो यावेळेला बाहेरचा बॉल होता, त्याला छेडछाणी करायचा प्रयत्न, बॅट आणि पॅटच्या मधून ऑफ स्टिक वाईड लाईन वरती हा चेंडू आथळला, तो म्हणजे गोलंदाज रोहितनं. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 2 बॉल 2 षटकार आणि आता चौथ्या बॉलवरती कमबॅक मैदानाच्या आतमध्ये रोहित करतोय. ज्या प्रकारे हा बॉल हाताळला ना रोहितनं, अशाच प्रकारचे येणारे देखील 2 बॉल हाताळावे लागतील. ऑन साइडला यावेळेला देखील लॉफ्टेड हिट केलाय, फिल्डर पोहोचलाय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर दी लाईन, 4 रन्स. डेथ ओव्हर खऱ्या अर्थानं पुरेपूर वापर करत असताना चला श्री गणेश गेटाची वाडी टीमचे कॅप्टन विनंती असेल, आपण टॉस साठी या. फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय, बॉलला फेकून दिलाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट्स अ युजिंग अँड हँडसम बिग हिट 6. Yes, umpire signal. That's a fair delivery. फुल टॉस होता आणि त्याच्यावरती एक चांगला तडाखेबंद षटकार आणि इथे सत्र क्रमांक झाला पहिला कंप्लीट. पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जयमान तोंडली बी हा संघ जाऊन पोहोचलाय 55 अंकावरती.
आणि 2 धावेंना पॅनलाइज देखील केलं जाते ते म्हणजे जय बजरंग कोलठाण या टीमला 55 धावा त्याच्यामध्ये 2 धावा ऍड केल्या जातील. आता 57 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि 58 धावेंचं माफक लक्ष्य उभं केलंय ते म्हणजे जय हनुमान जय बजरंग कोलठाण या टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. श्री गणेश गेटाची वाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट जय गावदेवी स्पोर्ट्स डोंगर नावे या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. तर श्री गणेश गेटाची वाडी टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल असेल की आपण कोणताही विलंब न करता कोणता एक्स्ट्रा वेळ खर्च न करता लगेचच टॉस साठी या. जय गावदेवी स्पोर्ट्स डोंगर नावे टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. गेटाची वाडी टीमचे कॅप्टन आपण देखील या. श्री गणेश गेटाची वाडी या संघ इन ऍक्शन मध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जय गावदेवी स्पोर्ट्स डोंगर नावे म्हणजेच याच गावातील दिग्गज संघ आपल्याला आता इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेचे लाडके प्रणेते आदरणीय सन्माननीय स्वप्नील दादा दळवी दादांच्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं टॉस केला जातोय. कॉल असेल तो म्हणजे श्री गणेश गेटाची वाडी या टीमचा. स्विंग द कॉइन. टॉस जिंकलाय जय गावदेवी स्पोर्ट्स डोंगर नावे या संघाने आणि प्रथमतः स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी ते म्हणजे श्री गणेश गेटाची वाडी या टीमला. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान तोंडली बी या टीमने धावा बनवल्या तब्बल 57 आणि 58 धाव्यांचं माफक लक्ष्य उभं केलंय ते म्हणजे जय बजरंग कोलठाण या टीमच्या अगेन्स्ट. सुरुवात तसं करूयात. आवाजामध्ये परिवर्तन आणि कशा प्रकारे या 58 धावा बनवल्या जातील त्या म्हणजे जय बजरंग कोलठाण या टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे 58 धावा रोखल्या जातील जय हनुमान तोंडली बी या टीमच्या माध्यमातून याचं धावतं वर्णन ऐकायला करूयात मायक्रोफोन वरती. परिवर्तन आणि या ऐकूयात स्वीट व्हॉइस ऑफ मुरबाड अर्थातच दीपकजी बिराडे सरांना. थँक्यू सो मच. थँक्यू. पहिल्या डावाच्या बॅटिंग समरीवरती आपण नजर टाकूयात. अक्षयनं 4 बनवल्या, रोशननं 10 चेंडू 10 बनवल्या, प्रणव एकही धाव योगदानित न करता बाद झाले, बंटीच्या 3 चेंडू 5, ओमकारनं 5 चेंडू 8 बनवल्या, श्यामनं बनवल्या 2 चेंडू 1 धाव. मात्र अंतिम षटकात ज्यानं काम फते केलं राम ज्यानं 5 चेंडूत 22 बनवल्या, 3 षटकार 1 चौकार 440चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आणि त्याच काळासह दुसऱ्या डावात आता 58 धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे. सलामीवीर दाखल झालेले आहेत. निर्णायक दुसऱ्या डावाला होत असलेली सुरुवात. टाइम काउंटर सुरू होईल जसा पहिला बॉल पडेल लक्ष असू द्या. यानंतर लगेचच निर्णायक तिसऱ्या लढतीला सुरुवात होईल. यजमान संघ जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे आणि त्याच्या विरुद्ध श्री गणेश गेटाची वाडी असं बॅटल आपल्याला एन्जॉय करता येईल. जयेश आणि त्याची सोबत देत आहेत चंद्रकांत. हे दोनही सलामीवीर दाखल झालेले तर गोलंदाजीसाठी प्रणव जनमान कोलठाण आणि त्यांच्या विरुद्ध संघ इन ऍक्शन आपण बघत आहोत. जनमान तोंडली बी 58 टू विन. या सामना सुरू होते. उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीम्सला आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल भीमन त्याला दिली आहे दिशा. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलाय देखील पण चेंडू हळूहळू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चेंडूला अडवण्याचा. व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहायचं एक्झॅक्टली त्यांचा कन्फर्मेशन सिग्नल काय येतोय. क्षेत्ररक्षक आय थिंक थोडे दुखापतग्रस्त झाले होते पण रिकव्हरी झालेली आहे. पहिला बॉल बिमर
+2 तर कंप्लीट आहेत, पण 4 आहे की नाही त्यासाठी आता मैदानी पंचांच्या अंतिम इशाऱ्याची वाट आम्ही बघत आहोत. व्हॉलेंटियर्स देखील त्या ठिकाणी आहेत. पाहिजे काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. थोडा दुखापतग्रस्त झालेला आहे, त्याच कारणास्तव मैदानी पंच दाखल झालेले आहेत. पाहतात एक्झॅक्टली जी इजा त्या क्षेत्ररक्षकाला झालेली आहे, जी दुखापत त्याला झालेली आहे ती अधिक चिंतेची तर नाही, अधिक जोखमी. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जर्सी नंबर 33 राज पोहोचले होते, स्लिप झाले आणि तदनंतर चेंडू तर सीमारेषेच्या बाहेर गेला, परंतु पूर्णपणे बॉडी वेंट त्यांच्या डाव्या शोल्डरवरती ट्रान्सफर झालं, त्याच कारणास्तव ती इंजुरी. पण ही इज फाईन, ही इज ओके. धावा 5 बनलेले आहेत. चला सामना पूर्ववत सुरू होतोय, वेळेचा अपव्यय नको. 12:14 पहिला बॉल पडला. लक्ष सुद्धा टाइम काउंटर सुरू आहे. जनमान तोंडली बी चला सामना पूर्ववत सुरू करा. जनमान तोंडली बी नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली होती फलंदाज जयेश आगिवलेला. नो+4 न डावाची सुरुवात. प्रणवनं पहिल्या बॉल वरती बीमर टाकला, पण तसं कंट्रोल त्याचं पाहायला मिळालं नाही. प्रत्युत्तर दाखल मात्र चांगली सुरुवात, चांगला स्टार्ट जयबजरंग कोलठणचा. नो+4 5 धावा आणि डावाची सुरुवात. नेक्स्ट बॉल फ्रीट. संधी आता बनली होती फलंदाज जयेशला. आता लाईन चांगली आहे, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतात जयेश. चेंडूबारचा संपर्क झाला नाही, डॉट बॉलची होत असताना सांगता. आणि याच बरोबरीत सध्या छोटेखानी कमबॅक, छोटेखानी वापसी बीमर +4 नंतर होत असताना फ्रंटलाईन गोलंदाज प्रणव कडून 58 धावा तर बनलेल्या आहेत. पहिल्या डावात चांगली बॅटिंग होती आणि बॅटिंग नंतर आता गोलंदाजांना जबाबदारी स्वीकारायची हेही तितकंच शाश्वत सत्य. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर आले, कट केला. वीरेंद्र सेवक स्टाईल स्क्वेअर कटचा देखना लाजवाब नजाकत बरा फटका. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. सरड स्कोरबोर्डवर टोटल सध्या आपण बघत आहोत 9 ऑन बोर्ड, 9 धावा धावफलकावरती. मैदानाच्या चारही बाजूला धावा बनवण्यामध्ये नेहमीच जयेश आगिवलेला इंटरेस्टेड आपण पाहिलेलं आहे. त्याचा अधिकचा कल मैदानाच्या चारही बाजूला धावा बनवण्यामध्ये असतो. चांगला स्क्वेअर कट, 4 धावा, धावा संख्या 9. मिस टाइम, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज जज करतोय आणि जेल संपादित. मॅचची प्राइस विकेट. जयेश आगिवले माघारी परततोय. 9 ला पहिला झटका जयबजरंग कोलठण क्रिकेट संघाला. नऊ धावा धावफलकावर, एका विकेटच्या मोबदल्यात. नऊ धावा धावफलकावर नवीन फलंदाज बॅटिंग साठी दाखल होतोय. नवीन फलंदाज राकेश दाखल होतोय. धावसंख्या 9, 9 ऑन बोर्ड. रोहित सिटीज
कारण 12th मॅनच उपस्थित नाही आहेत, तर अभि ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही. जयेश होता, त्याला आम्ही सोबत दिली राकेशची. 9 धावा दाफलकावर. चला वेळ जास्त घेत आहे प्रणव, लक्ष असू द्या. फुल टॉस पण मिस टाइम. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक थोडा दूर आहे, टप्पा त्याच्या समोर पडलेला आहे. दुसरी धाव हवी आहे आणि ती सहजरित्या मिळेल देखील. सो एकूण अंकित होत आहेत या 2 धावा आणि या 2 धावींना धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित होती ती 11 ऑन बोर्ड, 11 धावा दाफलकावर. शॉर्ट बॉल. यावेळेला बॅटचा फ्लो थोडा लेट आलाय पण फटका थेट आलाय, ग्रेट आलाय. लॉंग स्टॉपला चाललाय बॉल, चौकार. चौकारांना धाबा संख्या 15. स्टील 1 टू गो. फर्स्ट पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल स्टार्ट आपण बघत आहोत जयबजरंग कुलठणचा. सलामीसाठी जयशनं 2 चौकार साकारले होते आणि तदनंतर आपण बघत आहोत सध्या रोहित टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती चांगला स्टार्ट त्याचाही झालेला आहे. धाबा संख्या 15. बॉलची मागणी झाली होती परंतु मॅच बॉल रिटर्न झालेला आहे सिरीज. सो मॅच बॉलला सामना आपण कंटिन्यू करूया. धाबा संख्या आपण बघत आहोत 15. 2 चेंडू 6 धाब्याचं योगदान रोहित देत आहेत. नॉस्ट्राकर एंडला चंद्रकांत आपण बघत आहोत. जर्मन वाघाची वाडी संघ उपस्थित झालेला आहे, आपले स्वागत आहे. 4थ्या सामन्यात ते देखील इन ऍक्शन असतील. ऑन साइडला पॉवर पॅक फटका, बॉल निघालाय सीमारेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाने तितके जबरदस्त प्रयत्न केले होते, एफर्ट चांगले होते, पण त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू टप्पा पडलाय, उचललाय, तसा सीमारेषेच्या बाहेर कोसळलाय. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल येतोय. एस इट इज मॅक्सिमम षटकार. धावा आहेत, कन्फर्मेशन आलेले. सो एंड ऑफ फर्स्ट इनिंग सुधारित धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 50 + 4 19, 19 धावा. धावफलकावर. चला स्पीड अप अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. जनमान तोंडली बी. यापूर्वी एका सामन्यात अंतिम षटकासाठी एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागला होता, श्री गणेश तोंडलीला. सो वेळेचं बंधन आपल्यासाठी देखील आहे, लक्ष सुद्धा. 19 धावा बनल्या गेल्या. पाठलाग 58 धाब्याचा सुरू आहे. अजूनही विजयासाठी 39 धाब्याची आवश्यकता. 24 बॉल बाकी आहेत. गोलंदाजीसाठी राज दाखल होत आहेत. सेकंड पॉवर प्ले. फुल टॉस, लीडिंग एज. बॉल मागे चालला, विकेट किपरला चकवून फसवून. श्वास थर्डबॉल. फुटबॉल स्किल मात्र मैदानात युटिलाइज यूज केलेलं आहे. 1 धाव आणि या सिंगलच्या साइड सध्या धावा संख्या आपण बघत आहोत 20 धावा. सध्या स्कोरबोर्डवर. नेक्स्ट मॅच
श्री गणेश गेटाची वाडी आडे त्यांच्या विरुद्ध यजमान संघ जय गावदेव स्पोर्ट्स डोंगरनावे हा नियोजित दुसरा सामना होता, परंतु काय ऍडजस्टमेंट होती सो त्याच काळात होतो सामना तिसरे. मात्र सेकंड राऊंड ॲज पर ड्रॉ ॲज पर लॉट्स असेल ही देखील सूचना आपण लक्षात घ्या. लेफ्टी बॅटर रोहित सध्या खेळतो स्ट्रायकर एंडला. कमी गतीने टाकलेला बॉल खेचण्याचा प्रयत्न तो फसलाय, पण तिसऱ्या प्रयत्नात कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेचा कॉल आता दिलाय आणि दुसरी धाव तितक्या सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. फसवा चेंडू टाकला होता गोलंदाज राजनं, पण क्षेत्ररक्षकाची हवी तशी साथ, हवी तशी सोबत, हवी तशी पाठराखण त्याला मिळाली नाही. तिसऱ्या प्रयत्नात देखील तो साधा सोपा सहज सुटलेला आपण बघत आहोत. शॉर्ट बॉल या वेळेला शफल झाले, हुक केलाय, पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, यूज इट, सिक्सर. षटकारांना धावा संख्या 28-28. रोहित रसालला रोखणं आता थोडस जोखमीचं बनलेले गोलंदाज राज करता. फुल टॉस हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर जज करतोय आणि आता जल संपादित. रोहित रसालला सध्या शेवटी रोखलेलं आहे, राजनं ते आव्हान स्वीकारलंय आणि आता खेळी संपुष्टात. ते रोहित रसालची दुसरा धक्का. शॉर्ट बट इफेक्टिव्ह नॉक. 6 चेंडू 18चं योगदान, 300च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं देत असताना माघारी परतलेले आपण बघत आहोत. रोहित रसाल बॅटिंग साठी पाहिलं तर रोशन दाखल होत आहेत. 28 धावा बनल्या गेल्या असतील. 2 to go. 58चा पाठलाग सुरू आहे. फुल टॉस आणि फुल टॉस स्विंग केलाय, पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. रोशनची पहिल्या बॉल वरती दमदार कामगिरी, षटकार. कारण धावा संख्या सध्या फ्लाय झालेली आपण बघत आहोत. काय कॉन्फिडन्स स्टार्ट केलाय वैयक्तिक धावाचा रोहितनं. सांघिक धावसंख्या 34-34. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, कमी गतीने टाकलेला बॉल लाईन लवकर पिक केली आणि पाठवलाय लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा धडाका, मैत्री चषक, षटकार. सामन्याचं समीकरण रोशन उद्ध्वस्त केलेलं आहे. सांघिक धावा संख्या आपण बघत आहोत 2 षटकांच्या अंती 40 धावा, 20.00 धाव्याची धावगती. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि आता आवश्यकता असेल ती 18 धावेची. सामना होता कुठे, सामना आला कुठे. पहिल्या षटकात 19, या षटकात येताना पाहायला मिळाल्या धावा 21. जयेशनं चांगला स्टार्ट दिला होता, तो कंटिन्यू केला रोहितनं आणि सध्या रोशन या मॅच मध्ये फलंदाजीची रोषणाई टाकतायत. 40 धावा बनल्या गेल्या. 18 चेंडू 18ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन. चला वेळ जास्त घेताय, तोंडली बी लक्ष सुद्धा. प्रणव सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकात 40 बनल्या गेल्या. साखरेंडला सलामीवीर चंद्रकांत, ज्यांनी एका बॉलचा सामना यापूर्वी केलेला, एका धाबेचं योगदान त्याने दिलेले आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरून त्यांनी बॅटिंग तर भरपूर एन्जॉय केलेली आहे, पण पाहायचं आता त्यांचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स या येणाऱ्या तिसऱ्या षटकात कसं असेल. याच षटकात सामना किंबहुना फिनिश होईल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण
रोशनची हाय लाईन चांगली सेट झालेली, 2 चेंडू 12चं योगदान, लागोपाठचे 2 षटकार, 600चा त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. चंद्रकांतला देखील आता आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. 18 बॉल 18. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज प्रणव. ओ पहिला बॉल, जे आक्रमक पवित्र्याची चर्चा आपण केली होती त्या चर्चेला उदाहरण आलंय. पाठवलाय बॉल लॉंग ऑन सी मार्क्सच्या बाहेर. वेलकम टू द ग्राउंड सांगले गोलंदाज प्रणवला. आणि सेकंड स्पेल मध्ये त्याचा विरोध केलाय. हवाई हल्ला, टाटा बाय बाय, षटकार. धावसंख्या 46-46. 17-12 धाब्याची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच साठी जयगाव देव स्पोर्ट्स डोंगरडावे सर्व खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला एकत्रित यायचंय. संघनायकाची सूचना आलेली आहे, लक्ष सुद्धा जयगाव देव स्पोर्ट्स डोंगरडावे. समोर टाकलाय बॉल, खोदून काढण्याचा प्रयत्न पण तो फसलाय. षटकारानंतर कमबॅक प्रणव कडून. एक युनिक ऍक्शन आहे, गोलंदाजीची वेगळी शैली आहे प्रणवची. पहिल्या षटकारानंतर मात्र सध्या होत असताना कमबॅक. धावा संख्या स्थिर स्थगित 46-46. फुल टॉस टर्न केलाय, पाठवलाय लॉंग लेगला सी मार्क्सच्या बाहेर, षटकार. या षटकारांना धावा संख्या आपण बघत आहोत 52, 52 धावा. अवघ्या 6 धावेची आवश्यकता. पाहायचं याच चेंडूवरती सामना फिनिश होईल का. फुलटॉस स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील. बॅटची कड आहे आणि तदनंतर बॉल पायावरती लागलेला आहे. पंचांचं कन्फर्मेशन आलेलं आहे. यस इट इज. बॅटचा क्लिअर साऊंड इथपर्यंत होता. स्कोर लेग पंचांनी ते सांगितले कन्फर्मेशन कॉल. बॅट अँड देन पॅड. एक धाव, धावा संख्या 53-53. 14 चेंडू 5 धावेची आवश्यकता. चला प्रणव क्लिअर आहे, क्लिअर एज आहे. लाईव्ह मध्ये रिप्ले देखील आपण पाहू शकाल. स्कोर 53-53. 6 धावे होते, आता 1 बनली गेली. आता 5 ची आवश्यकता आहे. ओके, ही धाव ग्राह्य धरली नाही पंचांनी. 6 डॉट 6 धावेची आता आवश्यकता. धावसंख्या 52-52. पुन्हा एकदा स्कोरबोर्ड आपण अपडेट केलेला आहे. 52 धावा बनल्या गेल्या, 6 धावेची आवश्यकता आहे. समोर लॉफ्ट केलाय लॉंग ऑनला. MS धोनी स्टाईलला सामना फिनिश होतोय. एंड इज वेल देन ऑल इज वेल. मॅच फिनिश, सामना संपलाय आणि सामना जिंकलाय जय बजरंग कुलठण क्रिकेट संघानं. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. सामनावीर पुरस्काराची घोषणा यानंतर आपण करत आहोत. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण बहाल करत आहोत. तीन षटकातच 58 धावसंख्येत यशस्वी पाठलाग केलेला आहे. पहिल्या डावात 70 बनवले होते, 58चा पाठलाग. सामनावीर पुरस्कार चंद्रकांतला आपण देऊयात. 6 चेंडू नॉट आउट 19